प्रत्येक स्त्रीला आपल्या माहेरचा सार्थ अभिमान असतो. हुरहुर लावणारी एक ओढ असते, मलाही आहे. त्याच ओढीने उधाण वाऱ्याचे मन रुंजून त्या पाखरासारखं माहेराकडे धाव घेतं. आजऱ्यापासून पश्चिमेला 12 किलोमीटर अंतरावर पश्चिम घाट कोकण सीमारेषेवर वसलेलं, घाटावर असूनही थोडीशी कोकणची रंगछटा असलेलं, निसर्गाच्या सान्निध्यातील साधारणतः 700-800 लोकसंख्येचं छोटंसं गाव म्हणजे माझं माहेर शेळप. 20-22 वर्षांपूर्वी गावातून तालुक्याच्या ठिकाणी ये जा करणे खूप अवघड असायचे. त्याचे कारण म्हणजे गावाच्या सीमेलगत वाहत असलेली हिरण्यकेशी नदी. लाकडाच्या होडीतून नदी पार करावी लागायची. ती होडी काठोकाठ भरल्या नदीतून ती होडी बांबूच्या सहाय्याने सराईतपणे चालवणार तो बागडी मामा. तो भयावह असा जलप्रवास आठवला तर आजही अंगावर भीतीने काटा येतो. आज याच नदीवर लोकसहभागातून पूल बांधला गेला आणि या पुलावरूनच ग्रामविकासाचे व आधुनिकतेचे वारे माझ्या गावी पोहोचले. माझा गाव तालुक्याशी जिल्ह्याशी जोडला गेला. पूर्वी मुलामुलींना इयत्ता 4थी नंतरच्या शिक्षणासाठी गौसे, दाभिल या गावी जावे लागे किंवा शिक्षण पूर्ण करण्यासाठी नातेवाईकांच्या गावी आश्रय घ्यावा लागे. मलाही 4थी नंतर शिक्षणासाठी माझा गाव सोडावा लागला. 4थी नंतरचे शिक्षण घेणे खूप कठीण असे. त्यातूनही कोणी 7वी किंवा 10वी पर्यंत शिक्षण घेतलंच तर खूप मोठं दिव्य पार पडलं असं समजलं जाईल. त्यामुळे कित्येक जण इच्छा असूनही शिक्षणापासून वंचित राहिले. आज येथे 8वी पर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी ये जा करण्याकरता बस सुविधा आहे. नदीवर बांधलेल्या या पुलामुळे पाणी अडवले गेले. गावकऱ्यांच्या सहभागातून पाण्याची स्कीम काढण्यात आली. शेतकरी 12माही पीक घेऊ लागले. ऊसासारख्या नगदी पिकांना प्राधान्य दिले गेले. शेतकरी बागायतीकडे वळला, तंत्रज्ञानाचा वापर करू लागला, आधुनिक बनला आणि समृद्ध झाला. काजू फणसाची बाग नसणारा एकही शेतकरी या गावात शोधूनही सापडणार नाही. हा पूल ओलांडून गावात प्रवेश करताना दुतर्फा असलेल्या काजूच्या बागा, आंब्या फणसाचे डेरेदार वृक्ष, गर्द वनराई यामुळे जणू एखाद्या तीर्थस्थानी जात असल्याचा भास होतो. गावकुसात मेसकाड्यांच्या बांबूंच्या बेटामध्ये लपलेल्या गावाचा अगदी जवळ जाईपर्यंत मागमूसही लागत नाही. गावात प्रवेश करताच प्रथम नजरेत भरतं ते समोर दिसणारं दत्त मंदिर. श्री दत्ताचा आशीर्वाद घेऊन डावीकडे वळाल तर शेळपवाडी आणि उजवीकडे वळाल तर शेळप गाव. कुठेही वळा तुमच्या दृष्टीस पडतील ती लाल माती आणि गवत यांच्या मिश्रणाने, सावानाने बनवलेली उतरत्या छपरांची घरं. स्थापत्यशास्त्राचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही घरं. घरांची मजबूती व ही बनवणारी कोणतीही डिग्री न घेणारे आर्किटेक्ट म्हणजे माझे गावकरी हा एक कुतूहलाचा विषय. या घरामधील गारवा मुंबई पुण्यातल्या एअर कंडिशनर घरामधूनही मिळणार नाही. तशी अलीकडच्या काळात नवीन बांधलेल्या स्लॅबची घरेही आहेत. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल ती म्हणजे जवळजवळ सर्वच घरांच्या समोर असलेलं भलं मोठं तुळशी वृंदावन. इथली माणसं साधी, सरळ मार्गी, बोली भाषेत मधुर गोडवा असलेली, बघताच मायेनं हाक मारणारी. होय ग बाय, मम्मीस न कवा आलीस? बरे आहेस काय ग बाय? भोळ्या बाबड्या आजीकडून अशी विचारणा होते आणि नकळतपणे माझ्याकडूनही त्याच सुरात उत्तर निघते. मग तो संवाद, ती भाषा, भाषेतला तो मधाळ सूर ऐकतच राहावासा वाटतो. माझ्या गावचे आणखीन एक वेगळेपण म्हणजे इथे साजरे होणारे सण आणि या सणावर असणारी कोकणची छाप. शिमगा, महाशिवरात्र, दत्त जयंती आणि दहिकाला हे इथले प्रमुख सण. पारंपरिक पद्धतीने साजरे होणाऱ्या या सणात नवीन पिढी ही तितक्याच आनंदाने भाग घेते. कार्तिक पौर्णिमेला दहिकाला साजरा होतो. मुंबई पुण्यातील IT कंपन्यात कामं करत असलेला तरुण वर्ग दशावतारी नाटक सादर करतो तेव्हा आश्चर्य वाटते.
त्यांनी साकारलेली स्त्री पात्रे ही दशावतार नाटकाचं प्रमुख आकर्षण असतं इथं. पालखीची मंदिराभोवती मिरवणूक फिरते, त्याला सभिना असं म्हणतात. शिमग्याला भजनी मंडळी भजन करत गल्लोगल्ली फिरतात, त्याला इथे खेळ असं म्हणतात. सभिना, खेळ हे असे शब्द याच गावच्या शब्दकोशात बघायला मिळतील, इतरत्र कुठेही नाही. इथल्या प्रत्येक माहेर वाशिनीला ज्या उत्सवाला जावंच अशी इच्छा असते, तो उत्सव म्हणजे इथली दत्त जयंती. हरनाम सप्ताह आयोजित केला जातो आणि इथले गावकरी वारकरी भजन कीर्तनाच्या रंगी दंग होऊन जातात. इथले प्रसिद्ध महिला भजनी मंडळ भजन स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर निवडण्यात आले होते. महाप्रसादाची चव तर सदैव जिभेवर रेंगाळत राहील अशी. तो महाप्रसाद बनवणारे आचारी ही इथले गावकरीच, पण त्यांची तुलना पंचतारांकित हॉटेलमधल्या शेफ बरोबरही होऊ शकणार नाही. भैरवनाथ मंदिराजवळच शाळेची इमारत आहे. शाळेला समर्पित असा शिक्षकवृंद लाभला आहे. नवीन विकासाची कास धरून इथला विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेर पडतो. नोकरी धंद्याच्या निमित्ताने शहराकडे धाव घेतो, पण त्याची नाळ गावाशी जोडलेलीच राहते. आणि मग हा विद्यार्थी ग्रामविकासासाठी शैक्षणिक प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध असतो. शाळेच्या संवेदनशील शिक्षकाकडून त्या विद्यार्थ्यावर शेळप माझे आणि मी शेळपचा या भावनेचा संस्कार होतो. या अशा संस्कारामुळेच माझ्या गावचे भविष्य उज्ज्वल असेल यात शंका नाही. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे.